तो सई किचन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज ना आपण गवारीची भाजी करणार आहोत, तीही अगदी वेगळ्या पद्धतीने. तुम्ही अशा प्रकारे जर गवारीची भाजी कराल तर न खाणारे सुद्धा अगदी मागून मागून खातील आणि हो, बोट चाटून सुद्धा खातील. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि हो, गवारीची भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे बरं का. गवारी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते, उच्च रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते आणि हाडांना सुद्धा मजबूती मिळते. त्यामुळे गवारीची भाजी ही खाल्लीच पाहिजे. तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात याची रेसिपी. तर इथे ना मी सुरुवातीला गॅसवरती कुकर ठेवला आहे. आपण कुकरमध्येच भाजी करणार आहोत. अगदी झटपट होते आणि कमी वेळामध्ये. सकाळची जर टिफिनसाठी गडबड असेल तर मी कुकरमध्येच ही भाजी करते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर तेल गरम झालं आणि त्यामध्ये मी घातलेलं आहे मोहरी आणि जिरे. मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर त्यात घातलेला आहे कढीपत्ता आणि छानपैकी फ्राय करून घेतला आहे. त्यानंतर यात मी घातलेला आहे लसूण पाकळ्या, 4-5 लसूण पाकळ्या अशा ठेचूनच घेतलेल्या आहेत आणि छानपैकी तेलामध्ये मी अशा फ्राय करून घेतल्यात. आणि नंतर घालणार आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा असा मिनिटभर तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपण यातमध्ये घालणार आहोत चिरून घेतलेलं एक टोमॅटोसुद्धा असं बारीक बारीक मी कट करून घेतलेला आहे आणि ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. आणि मिनिटभर असं मी त्याला छानपैकी कांद्यामध्ये किंवा आपण ज्या अगोदर मसाला घातला होता जिरे मोहरी त्यामध्ये असं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो पटकन असं भाजून घेण्यासाठी त्यामध्ये मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ. त्यामुळे आपलं कांदा टोमॅटो असं पटकन असं नरम होऊन जाईल. त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत सुके मसाल्यामध्ये मी इथे घेतलेले हळद, जिरे पावडर, धनिया पावडर आणि लाल तिखट जे आहे आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. मसाले छानपैकी असं तेलामध्ये मिनिटभर भाजून घेतले. त्यानंतर मी घातलेला आहे यामध्ये माझा घरगुती मसाला, जे की तांबडं तिखट रोजच्या वापरामध्ये असतं ते घातलेलं आहे. आता इथे मी गवारी घालणार आहे. ती स्वच्छ धुवून अशी खोडून घेतलेली होती आणि ती आता यामध्ये घालून घेणार आहे. मसाले छानपैकी भाजल्यानंतर गवारी यामध्ये मी घालून घेतली आणि 1 मिनिटभर असं परतून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्यात पाना जो आहे तो निघून जाईल. आता यामध्ये आपण घालणार आहोत हरभरे, जे मी आदल्या रात्री भिजत घातले होते आणि त्यानंतर मी आता या भाजीमध्ये घातलेले आहेत आणि 1 मिनिटभर असं परतून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याच्यातील कच्चेपणा नाहीसा होईल. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण घालणार आहोत गरम पाणी. तुम्ही जर चणे तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही यामध्ये बटाटासुद्धा घालू शकता. तर आता यामध्ये मी घातलेलं आहे पाणी, गरम पाणीच घातलेलं आहे. एका साईडला मी गरम पाणी करत ठेवलं होतं. गरम पाणी घातल्यामुळे ना आपली भाजी अशी पटकन शिजली जाते आणि भाजीला जो आहे तो छानपैकी असा कलरसुद्धा येतो. लावून 1 मिनिटभर असं मी याला छानपैकी उकळी आणून दिलेला आहे. छानपैकी भाजी मिक्स करून घेतली आणि त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे पावभाजी मसाला जर तुमच्याकडे नसेल तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल. मसाला घालून छानपैकी भाजी मिक्स करून घेतली आणि कुकरचं झाकण काढून आता आपण याला एक अशी शिट्टी काढून घेणार आहोत. एका शिट्टीमध्येच आपली भाजी जी आहे ती छानपैकी शिजलीसुद्धा जाते. एक शिट्टी झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजी जी आहे ती पूर्णपणे अशी शिजली आहे. भाजीमध्ये ना थोडंसं पाणी राहिलेलं आहे, तर आता आपण पाणी आटेपर्यंत याला थोडंसं आणखीन शिजू देणार आहोत 1 मिनिटभर. तर पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं मी आहे ते शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि छानपैकी असं पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे तर ते तुम्ही पाहू शकता आपली गवारची भाजी पूर्णपणे हेल्दी आणि टेस्टी, कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारी अशी गवारची भाजी जी आहे ती पूर्णपणे रेडी आहे. तुम्ही अगदी चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी? आणि हो, रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक जरूर करा. चला तर मग मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.